तर मुळात काम सुरू केलेलं आहे, पाण्याविषयीचं काम आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार, पण ही एकल मंडळी जी आहे, ज्यांच्या त्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो। मी नेहमी म्हणतो की टिकलीचं पाकिट बनवणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा। आणि धान्याच्या एका दाण्याचे हजारो दाणे करणारा शेतकरी बिझनेसमन कसा नाही, हा प्रश्न का नाही पडत आपल्याला। आणि ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की या देशामधले सर्व शेतकरी सधन संपन्न व्हावेत, ह्या बातम्या बंद व्हाव्यात। विदर्भामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही बातमी काही फार चांगली नाहीये। आपल्यासारखीच माणसं, आपल्यापेक्षा कमी वयाची माणसं जेव्हा जीवनाला कंटाळतात आणि जीव देतात, जीव देताना कुणाला सहज रस्त्यात बेडूक जर दिसलं, त्याच्यावर जर आपला पाय पडत असेल तर ते जीव वाचवण्यासाठी टुनकन उडी मारतं। आणि मग स्वतःहून आत्महत्या कुणाला कशी करावीशी वाटत असेल, त्याची कारणं शोधण्यापेक्षा त्या कारणाच्या मुळाशी आपण जाऊ शकतो का? आपण सगळे मिळून जाऊ शकतो का? लोक सहभागातून जाऊ शकतो का? तर हो, जाऊ शकतो। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।